माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे। त्या दिवशी मकर संक्रांतीला कोणत्या दोन गोष्टी आहेत वस्तू की त्या आपण दान करायला हव्यात। त्या दान केल्याने आपल्याला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल। तर तीच माहिती सर्व आपण जाणून घेऊया की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण स्नान केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करण्याची परंपरा आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करण्याची पण विशेष परंपरा आहे। ग्रहांचा राजा सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो। त्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो क्षण मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार दान करण्याची परंपरा आहे। संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे। त्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात बदलतो। सनातन धर्मात स्नान आणि दान यांना खूप विशेष महत्त्व आहे, कारण त्यामुळे पापांचा नाश होतो, आपले पाप दूर होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त करता येते। तर यावर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आपण दोन गोष्टींचं दान करावं, ज्यामुळे सूर्य आणि शनी या दोन्हींचा आपल्याला आशीर्वाद भरभरून मिळेल। दुःख दूर होऊन सुख समृद्धी वाढेल। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या दोन गोष्टी दान करणे उत्तम मानले जाते ते जाणून घेऊया। पहिली वस्तू आहे गूळ। मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र नदीत स्नान करावं, किंवा नदी आसपास नसेल तर आपल्या घरीच आपण स्नान करताना पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं। त्या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करावे। त्यानंतर सूर्यदेवाचे स्मरण करून गुळाचं दान करावं। मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने सूर्याची कृपा प्राप्त होते। दुसरी वस्तू आहे काळे तीळ। मकर संक्रांती निमित्त गुळासोबतच काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे। काळे तीळ दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, शनिदेवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो। मकर संक्रांतीला काळे तीळ दान का करावे? सूर्य आणि शनीचे नाते पिता पुत्राचे मानले गेले आहे, परंतु दोघांमध्ये नेहमी शत्रुत्वाची भावना आहे। या कारणास्तव असे मानले जाते की सूर्य आणि शनी एकत्र असल्यास शुभ परिणाम प्राप्त होत नाहीत। परंतु वर्षातून दोनदा सूर्यदेव शनीच्या घरी प्रवेश करतात। प्रथम मकर राशीत आणि नंतर कुंभ राशीत प्रवेश करतात। पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना सूर्यदेवांना काळे तीळ दिले। यावर ते खूप खुश झाले आणि त्याला दुसरे घर कुंभ दिले। या कारणास्तव मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान करण्याची परंपरा आहे। हे दान केल्याने आपल्याला शनी आणि सूर्य या दोघांची कृपा प्राप्त होते। मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचं महत्त्व आहे। त्या दिवशी लोक अंघोळीनंतर अन्न धान्य, गूळ, काळे तीळ, गरिबांना उबदार कपडे इत्यादी दान करतात। या दिवशी आपण खिचडी पण दान करावी, किंवा तांदूळ आहेत, उडीद डाळ आहे आणि भाज्या त्या पण दान करताना पाहिले असेल आणि दान कराव्या। दान केल्याने आपले ग्रह दोष तर दूर होतातच, पण आपले पूर्वजही प्रसन्न होतात। पितरांचे स्मरण करून दान केल्यास आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते। दान केल्याने पुण्य प्राप्त होते, पूर्वज खुश होतात, देव आणि ऋषींच्या आपल्या ऋणातून मुक्ती मिळते। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। श्री स्वामी समर्थ।